नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाला लोकशाही म्हणलं की एकच वाक्य आठवतं. ते म्हणजे लोकांनी, लोकांकडून, लोकांसाठी चालवलेलं शासन. हे अब्राहम लिंकन यांचं वाक्य अगदी गावातल्या लहान-लहान बालकापर्यंत माहिती आहे. पण एवढं वाक्य म्हणजेच लोकशाही असं नाही. याच्या पलीकडे पण लोकशाहीचे अनेक अर्थ आहेत आणि त्याच्या अनेक बाजू आहेत. ते बाजू म्हणजे अगदी भारताच्या प्राचीन लोकशाहीपासून आधुनिक लोकशाहीपर्यंत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या अर्थापासून ते महात्मा गांधींनी पाहिलेल्या स्वप्नातल्या भारताच्या लोकशाहीपर्यंत, अगदी 1947 पासून 2024 पर्यंत, पंडित नेहरू यांच्या शासन कालावधीपासून नरेंद्र मोदी यांच्या कालावधीपर्यंत, अमेरिकेपासून ते उत्तर कोरियापर्यंत अनेक देशात अनेक प्रकारची लोकशाही आहे आणि या प्रत्येक लोकशाहीचा वेगळा अर्थ आहे, वेगळी बाजू आहे आणि या सगळ्याबद्दलचा सविस्तर चर्चेचा विषय म्हणजे आजच्या लोकशाहीचा विषय आहे. तर आजच्या लोकशाहीमध्ये सुरुवात करू सुरुवातीपासून. माझा पहिला प्रश्न आपल्या भूषण देशमुख सरांना आहे. तो म्हणजे एक्झॅक्टली लोकशाहीचा अर्थ काय घ्यायचा? सामान्यातला सामान्य वर्गाला लोकशाही म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही आपल्या सोप्या भाषेत काय अर्थ सांगाल? Democracy. So demo is a population and crusy is a rule. So rule by the people directly. So people's rule. की दुसऱ्या शब्दामध्ये पीपल्स हॅव देअर ओन ओपिनियन. लोकांना स्वतःचं मत असणे आणि ते मत त्याला बजावता येणं. नाही का, आपण मतदान म्हणतो, पण ते दान हे चुकीचा शब्द एक प्रकारे. तो मताधिकार आहे, तर तो अधिकार मिळालाय, मोठा लढून मिळालाय. तर अशा प्रकारे लोकांमध्ये ठरवण्याची शक्ती आहे. ते हॅड विजडम. त्यांच्यामध्ये शहाणपणा असं मानणे, त्यांना प्रत्येक गोष्ट विचारणे किंवा त्यांच्याकडनं प्रतिनिधी आणणे आणि त्यांना विचारून कारभार करणे, अशी पद्धती म्हणजे लोकशाही. मग ही पारंपरिक राजेशाहीपेक्षा वेगळी आहे. राजेशाहीमध्ये राजा हा विष्णूचा अवतार असतो. तो काय बरोबरच असतो, लोक चुकीचे असतात. तो लहरी असतो, लोक शोषिक असतात. तर त्या पद्धतीपासून फरक होऊन फारकत घेऊन आज आपण लोकशाहीपर्यंत, किंवा खरं तर लोकशाही हा शब्दही एक प्रकार चुकीचा आहे. तोही मध्ययुगीनच आता. तर लोकराज्य किंवा लोकसत्ता असंही त्याला म्हणता येईल. म्हणजे आपण जेव्हा लोकशाहीचं वर्णन करतो, तेव्हा लोकशाही या शब्दापेक्षा लोकराज्य किंवा लोकसत्ता असणं आवश्यक आहे. असं जर म्हणलं तर त्याच्यात काय नेमका वास्तविक फायदा होईल किंवा उपयोग होईल? शाही असणं एखादी गोष्ट, ती शाही एक मध्ययुगीन कल्पना आहे. शाह म्हणजे इराणीयन शब्द आहे, राजा किंवा देवाचा अवतार एक प्रकारचा. तर ती कल्पना आता आपण पकडत नाही. आणि आता लोकशाहीमध्ये अशी डिव्हिनिटी, देवत्व कोणालाही देत नाही. लोकशाहीमध्ये आपण स्वीकारलं आहे की कोणती एक व्यक्ती परफेक्ट असू शकत नाही किंवा ती कोणी अवतारा असू शकत नाही. तेव्हा कलेक्टिव्ह विजडम, संसद हे एक प्रकारचं कलेक्टिव्ह विजडम आहे. सार्वजनिक शहाणपण, ते चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतं. चर्चा केल्यावर निर्णय जास्त चांगले होतात. त्यातनं विविध प्रश्नांचे सांगोपांग बाजू कळते आणि ते लोकशाहीचं मर्म आहे किंवा लोकराज्याचं मर्म आहे. म्हणून आपण असं म्हणलं पाहिजे की मग आता लोकशाही शब्दापेक्षा आपल्याला चांगला शब्द आहे ते म्हणजे लोकराज्य, बरोबर. लोकांचं राज्य आहे. कारण आपण राजेशाही नाकारले, राजाही नाकारलाय, एक्झॅक्टली. तर आपण लोकांचं राज्य स्वीकारलंय. तर राज्य हे लोकांचं आहे म्हणून लोकराज्य असलं पाहिजे. बरोबर. लोकांची सत्ता आहे म्हणून लोकसत्ता बोललं पाहिजे बरोबर. आणि यामुळेच मतदानाचा दान नसून तो मतदानाचा अधिकार आहे. बरोबर. तर मग खऱ्या अर्थानं लोकांची सत्ता आहे हे प्रॉमिनंट वर्ड अधिकतम प्रभावी दिसायला लागतो आहे. बरोबर. मग असं जर म्हणलं तर मग आपल्याला अगदी जर मागे थोडंसं इतिहासात गेलं तर प्राचीन काळापासून आपण म्हणतो की खऱ्या अर्थानं भारतात लोकशाही होती आणि ती प्रत्यक्ष लोकशाही होती. तर मग ती प्राचीन किंवा मध्ययुगीन काळामध्ये लोकशाही एक्झॅक्टली कशा प्रकारची होती? आपल्याकडे प्राचीन काळामध्ये गणराज्यांचं अस्तित्व होतं आणि ही गणराज्य लोकतांत्रिक होती. म्हणजे काय, तर कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर सगळा गण बसे, परिवार, तो सगळा समुदाय, आणि ते चर्चा करत साधक बाधक. मग समजा 3 गोष्टी ठरल्या, अ ब क, 3 पैकी एक निर्णय घ्यायचा आहे. मग अ ला समजा फिक्स करत की लाल रंगाचा दगड खडा, किंवा ब ला निळ्या रंगाचा आणि क ला काळ्या रंगाचा. मग त्यानंतर प्रत्येक जण तो खडा आपल्या आवडत्या रंगाचा ठेवी, त्याला शलाका म्हणत, आणि मग सगळे वेगळे करून त्यातले ज्याला जास्त मतं पडली तो निर्णय घेतला जाईल. तर एकदम आदर्श व्यवस्था, की त्या काळात सुद्धा मतदान होतं. बरं, ते गुप्त मतदान नव्हतं, पण अशा प्रकारे मतदान घेत घेत मग अशा प्रकारे मग बौद्ध धर्म किंवा जैन धर्म निर्माण झाले. त्यांच्यामध्ये ही लोकतांत्रिक परंपरा आपल्याला दिसते. म्हणूनच तर बौद्ध धर्माचं कुठे मुख्यालय नाहीये किंवा जैन धर्मामध्ये कुठेतरी मुख्यालय स्थापन केलं नाही. कारण विकेंद्रित प्रकारची ही राज्य व्यवस्था झाली, धर्मही विकेंद्रित त्या प्रकारे तयार केले. आणि अशा प्रकारे भारताला प्राचीन काळापासून लोकतांत्रिकचा वारसा एक प्रकारे मिळालेला आहे. अगदी धर्मात बघितलं आपण तर जसं अब्राहमिक धर्म जे आहेत पश्चिमेतले, त्यात एक अल्लाह, एक कुराण,
आणि एक विशिष्ट पद्धतीची उपासना पद्धती की ख्रिश्चन धर्मामध्ये सगळं तसं आहे. तसं आपल्याकडे नाहीच आहे. आपल्याकडे अनेक पंथ आहेत आणि प्रत्येक पंथाची उपासना पद्धती वेगळी आहे. त्यामुळे अगदी धर्माच्या बाबतीत जरी बघितलं तरी आपले धर्म हे लोकशाहीला पूरकच आहेत. ते आपली कुटुंब व्यवस्था, धर्म आणि अगदी प्राचीन काळातील राज्यव्यवस्था ही अगदी लोकशाहीला पूरक असल्यामुळेच स्वातंत्र्यानंतर आपण विचार केला की आपण लोकसत्ता घ्यायला काही हरकत नाही. ते आपल्याला जमेल असा आत्मविश्वास आपल्याला आला होता. म्हणजे प्राचीन ते अगदी आधुनिक काळाच्या सुरुवातीच्या टप्प्यापर्यंत हे पारंपरिक अनेक माध्यमातून आपल्याला गावापासून ते राष्ट्रापर्यंतच्या वेगवेगळ्या लोकशाही प्रकार पाहायला मिळतात. पण बरोबर आहे. वास्तवात जगातही आणि भारतातही 19व्या शतकापासूनची सुरुवात लोकशाही मार्गाने खूप महत्वाची ठरते. कारण जगात अनेक देश 19व्या शतकात स्वतंत्र होताना दिसतात बरोबर आहे. आणि जसं देश स्वतंत्र होतो तिथून त्या ठिकाणी कशा प्रकारचं शासन यावं ह्याची सुरुवात झाली. आणि या माध्यमातून भारतातही आपण 1857 नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या शासन व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी आलेलं पाहतो. तर हे भारतात 19व्या आणि 20व्या शतकात कशी लोकशाही आली ह्या अगोदर जाणून घ्यायला आवडेल आपल्याला जगातल्या 2 प्रकारच्या लोकशाहीबद्दल. एक प्रकारची लोकशाही आहे ती म्हणजे रशिया, चीन, उत्तर कोरिया या देशांमध्ये एक वेगळा प्रकार आहे. तर दुसऱ्या बाजूला ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका या देशामध्ये वेगळ्या प्रकारची लोकशाही आहे. तर मला प्रथम तुमच्याकडून जाणून घ्यायचंय ते म्हणजे हे चीनमध्ये, उत्तर कोरिया किंवा रशियामध्ये कुठल्या प्रकारचं लोकशाही किंवा लोकतंत्र आहे? हे सगळं एकाधिकारशाहीवालं लोकतंत्र आहे की त्याच्यामध्ये त्यांनी चीनने नावापुरतं 4-5 पक्ष ठेवलेत दाखवण्यासाठी जगाला की आपली लोकशाही आहे. पण इलेक्शन असा काही प्रकार नसतो. पक्षांतर्गत फक्त निवडणुका होतात आणि त्याही बरोबरच्या असतात. आधीच ठरलं असतं की कोणाला पुढे आणायचंय आणि या पद्धतीने ते काय करतात पारंपरिकरित्या की दर 10 वर्षांनी जो टॉप रुलिंग सेट असतो लोकांचा, मंत्री आणि सगळे ते बदलून टाकतात. तेही आता होत नाही गोष्ट वेगळी. पण पूर्वी ते असं करायचं की दर 10 वर्षांनी बदलून टाकायचं. तसं आपल्याकडे नाही. आपल्याकडे दर 5 वर्षांनी बदलेल किंवा 20 वर्षही तोच राहील. पण अशा प्रकारे मग त्यांची जी पद्धती आहे की नॉर्थ कोरियात तर इलेक्शन घेतात म्हणजे काय? जे सत्ताधारी आहे त्यांनाच मतदान करावं लागतं. दुसरा कुठला ऑप्शनच देत नाही. नावापुरतं इलेक्शन असतं. किंवा रशियामध्ये पुतिनिझम आहे. म्हणजे पुतिन म्हणेल तो लोकशाही किंवा पुतिन म्हणेल तो देश. कुठल्याही प्रकारचं लोकशाही प्रकारचं तिथे इलेक्शनमध्ये अस्तित्व चॉईस नाही. आपल्याकडे नसतोच. Yes. अशा प्रकारे दुसरं इलेक्शन घेणं म्हणजे लोकशाही मात्र नाही. तेच पाश्चिमात्य थोडी युरोपातली किंवा अमेरिकेतली बघितली तर ती मात्र खऱ्या अर्थाने लोकशाही आहे. जिथे अनेक पक्ष पण आहेत आणि मतदान करायचा तुम्हाला अधिकार पण आहे. तुम्ही अगदी विरोधी लोकांना मतदान करून त्यांना निवडून आणू शकता. म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणुका होतात आणि मतदान पण होतं. रशियामध्ये पण आणि चीनमध्ये पण, उत्तर कोरियामध्ये पण. बरोबर. पण वास्तवात लोकशाही नाही आहे. तिथं जसं की चीनमध्ये वन पार्टी, वन हाऊस, वन लीडर याला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं बरोबर. जाताना दिसतंय. बरोबर आहे. आणि उत्तर कोरियामध्ये तर एकच लीडर आहे जो कायमची तिथली सत्ता सांभाळतो आणि त्या दिशेत रशिया पण काम करतोय. पण अगदी त्याच्या अपोजिटमध्ये बघितलं तर आपल्याला ब्रिटनमध्ये संसदीय लोकशाही विकसित झालेलं दिसते. बरोबर आहे. तर अमेरिकेमध्ये अध्यक्षीय लोकशाही विकसित दिसते. पाहिलं तर क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून अमेरिका मोठा आहे आणि ब्रिटन लहान आहे. म्हणून दुसऱ्या बाजूला बघितलं तर शासन पद्धती पण तशाच प्रकारे विकसित झालेली दिसते. दोन्ही ठिकाणी लोकशाही आहे, पण लोकशाहीमध्ये 2 प्रकार वेगळे दिसतात. एक्झॅक्टली अमेरिकेनं अध्यक्षीय लोकशाही घेऊन एक वन लीडर करा मॅक्झिमम पॉवर दिलेले दिसतात. तर ब्रिटिश लोकशाहीमध्ये समूहाकडं पॉवर जास्त आहेत. म्हणजे समुदाय योग्य असू शकतो, व्यक्ती नाही. आणि याचं आता प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळते आपल्याला अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या सत्तेतून किंवा निर्णयातून. बरोबर एक लीडर काय भलं करू शकतो की वाटोळ करू शकतो हे डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयात दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला वेळोवेळी ब्रिटनमध्ये अनेक वेळा सत्ता जाताना दिसते. प्रधानमंत्री 6 महिने वर्षभर राहतात आणि सत्ता जाते आणि वेळोवेळी सत्ता आणि शासन किंवा शासक बदलतो. तर यातून आपण अध्यक्ष निवडण्याच्या ऐवजी संसदी निवडली आहे आणि ब्रिटनचं आपण आपल्या देशात अनुकरण कसं केलंय याचा थोडासा पूर्व इतिहास 19व्या शतकापासून ते 20व्या शतकात 47च्या दरम्यान आपण असं का झुकलोय बरोबर संसदेकडे? की अमेरिकन पद्धतीचंही आपलं आकर्षण होतच. त्यात स्थैर्य आहे की दर 4 वर्षांनी नवीन अध्यक्ष येतो. 4 वर्ष पूर्ण स्थैर्य असतं आणि तो अध्यक्षाबरोबर उपाध्यक्ष निवडला जातो. तर अध्यक्षाला काही झालं तो उपाध्यक्ष लगेच कंटिन्यू करतो. पण त्या स्थैर्याच्या मागे समस्या काय आहे मग की डेमोक्रेसीचं जे मर्म आहे ते म्हणजे चेक अँड बॅलन्स सिस्टम, शह आणि काटशह. मग ते कुठे त्याच्यामध्ये होतंय की एकदा तो अध्यक्ष झाला की तो करेल ती दिशामध्ये. तसं ब्रिटिश लोकशाहीमध्ये नाहीये. ब्रिटिश लोकशाहीमध्ये पक्ष पद्धती आहे. सर्वात मोठा पक्ष जो आहे तो आपण नेता निवडतो आणि त्याला पंतप्रधान केलं जातं. पण कधीतरी बहुमत गमावलं तर दुसऱ्या पक्षाला पुन्हा संधी मिळू शकतेच. या दर 5 वर्षांनी इलेक्शनमध्ये पुन्हा बदलू शकतं सगळं. मग त्यामुळे मग भारताने काय ठरवलं की ब्रिटिश मॉडेल आहे ते भारताला जास्त सुटेबल आहे की याच्यामध्ये अमेरिकन मॉडेलमध्ये व्यक्तिवादाला खूप भर दिलाय. एक व्यक्ती आणि त्याचं सगळं हे. तसं ब्रिटिश मॉडेलमध्ये नाहीये. कलेक्टिव्हिझम आहे
आणि आपल्याला ही खात्री होती की आपल्याला जमेल, कारण पंचायत व्यवस्था मध्ययुगात सुद्धा होती, म्हणजे थेट लोकशाही नसली तरी सुद्धा त्या प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी होत्याच. आणि शिवाय आपल्याकडे म्हटल्याप्रमाणे प्राचीन वारसा आपल्याकडे होता. आणि त्याशिवाय आपल्याला ही खात्री होती की जरी लोक निरीक्षर असले, म्हणजे आता खरं तर लोकशाही म्हटलं तर काही अटी असतात की कुठल्या, तर तुमच्याकडे साक्षरता असली पाहिजे, किंवा लोक निदान मध्यमवर्गीय ते श्रीमंत असले पाहिजे, खूप गरीब असता कामा नये. आणि अशा प्रकारच्या अटी पूर्ण झाल्या की लोकशाही संस्थांचा उदय झालेला असला पाहिजे. खरं तर स्वातंत्र्य मिळालं तेव्हा यातली कुठलीच अट पूर्ण होत नव्हती. साक्षरता अगदी 14% होती, गरिबी प्रचंड होती, अर्ध्याहून जास्त भारतामध्ये तर राजेशाही होती, संस्था नव्हती, तिथे कुठल्याही लोकशाही संस्था निर्माण झालेल्या नव्हत्या. अशा सगळ्या प्रतिकूल गोष्टी होत्या. त्या पाश्चिमात्य तज्ञ तर म्हणले की भारताने अजिबात लोकशाही घेऊ नये, त्याला जमणार नाही, टिकणार नाही, वगैरे वगैरे. आणि तरीही भारत एक दुर्मिळ उदाहरण ठरला की या सगळ्यातनं सुद्धा आपण लोकशाही घेतली, टिकवून दाखवली आणि चांगल्या प्रकारे वाढवून दाखवली. मग असं म्हणायला हरकत नाही की आपण ब्रिटिश सत्तेच्या अंतर्गत काम करत असल्यामुळे आपल्याला संसदीय लोकशाहीचा अनुभव होता बरोबर आहे, आणि आपल्यावर संसदीय लोकशाहीची छाप होती. बरोबर, त्यामुळे आपल्याला संसदीय लोकशाहीकडे झुकाव झालेला पाहायला मिळतो. बरोबर आहे. पण मग म्हणून 20व्या शतकात आपण याच्याकडे झुकलोय, तर ही याची सुरुवात कशी झाली आणि काय घटनात्मक लोकशाहीबद्दल ही चर्चा करण्याच्या अगोदर आज आपण 2 महत्वाच्या पार्टमध्ये याच्याबद्दलचा घटक जाणून घ्यायचा आहे. तो म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आणि महात्मा गांधी. चारही विचारवंतांच्या लोकशाहीबद्दलचे वेगवेगळे मतं आहेत. बरोबर आहे, त्यात जसं की मानवेंद्रनाथ रॉय सांगत होते, प्रत्यक्ष लोकशाही आवश्यक आहे देशामध्ये बरोबर आणि आहे, प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जनता वेल एज्युकेटेड असणं आवश्यक आहे. बरोबर. त्याला त्यांनी शब्द वापरलाय, विवेकवादी जनता असली पाहिजे. हा, आणि जनतेचा विवेक कधी डेव्हलप होईल तर त्यांना शिक्षण मिळालं तर. बरोबर म्हणून आहे, मग शिक्षणाचा पूर्ण विस्तार करूयात बरोबर आहे, आणि जे एज्युकेशन घेतील त्यांचा विवेक डेव्हलप होईल. मग त्यांनाच आपण शासन चालवायची संधी देऊ. बरोबर आहे, पण हे शासन चालवण्यासाठी प्रातिनिधिक लोकशाही नको, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी नको, डायरेक्ट डेमोक्रेसी राहील. बरोबर मग आहे. जनता आपल्यातून काही समूह निवडेल आणि तो समूह शासन म्हणून काम पाहिल आणि एक्झॅक्टली. त्या शासन समूहामध्ये कोण जाईल, जे विवेकवादी आहेत. अशा पद्धतीचं थोडंसं अरिस्टॉटल किंवा प्लेटो यांनी सांगितलेल्या विवेकवादाच्या प्रमाणे इथंही विचार किंवा सॉक्रेटिसच्या विचाराप्रमाणे होता असं म्हणायला भाव होता आहे. बरोबर आहे, पण हे विचार बघितले तर पुन्हा आयडियलिस्टिक वाटतात. बरोबर आहे. सगळेच लोक एज्युकेटेड नसतात, सगळेच लोक विवेकवादी नसतात. म्हणून मग या मॉडेलला पुढे डेव्हलप करताना आलं. तर यातून पुढे जो विचार विकसित झाला तो बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा गांधींच्या लोकशाही मधला नेमका काय फरक होता, हा थोडासा मुद्दा हा, एक्सप्लेन तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे विवेकाचा प्रॉब्लेम काय आहे की शिक्षित माणसाला विवेक असेलच असं काही नाही, एक्झॅक्टली आणि निरीक्षर माणसामध्ये विवेक असू शकतो. शकतोच. त्याच्या आधारेच तर भारतात लोकशाही स्वीकारली की बरोबर. बहुसंख्य लोक निरीक्षर होते, येस. पण ते विवेकवादी असल्याची भारताला खात्री होती. पण आता हे सगळे रॉयल सारख्या मॉडेलचं काय वैशिष्ट्य असतं की डायरेक्ट डेमोक्रेसी मॉडेल, की तुम्ही असं मध्यस्थ नका ठेवू, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी, प्रातिनिधिक लोकशाही नको, थेट लोकांना विचारा की काय केलं पाहिजे. ही आयडिया चांगली वाटते, थेट लोकांना विचारा. मात्र त्यात 2-3 Practical. गोष्टी प्रॅक्टिकल इश्यू आहेत की Yes. लोकांनी भाग घेतला तर लोक कामधंदा कधी करणार मग? येस येस. आणि मुळात लोकांना एखाद्या चर्चा करण्यासाठी, सांगोपांग चर्चा करण्यासाठी जी विशिष्ट फुरसत आणि येस. स्पेशलायझेशन लागतं, तर जे आहे ते का, नाही. तेच आपण संसदेमध्ये एखादा कायदा पास करतो रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसीमध्ये, तेव्हा त्याचं बिल आधी आणलं जातं, ते सामान्य लोकांमध्ये सोडलं जातं पब्लिक याच्यासाठी, लोक कमेंट देतात, त्यानंतर मग ते मांडल्यावर त्याचं फर्स्ट रिडिंग, सेकंड रिडिंग, थर्ड रिडिंग यामध्ये कधीही मागणी झाली तर एखाद्या कमिटीकडे सोपवलं जातं. त्या कमिटीमध्ये एक्सपर्ट असतात बाहेरचे सुद्धा, असं अनेक प्रकार चर्चा होतात. पुन्हा दुसऱ्या हाऊसमध्ये गेल्यावर पुन्हा फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि मग राष्ट्रपती आणि मग ते पास होतं. इतकी सगळी सांगोपांग चर्चा करून मग ते केलं जातं, तर मग ते योग्य ठरतं. तर मग डायरेक्ट डेमोक्रेसी असं नाहीये. त्यामुळे अगदी नक्षलवादी जे आहेत त्यांचं स्वप्न होतं की न्यू डेमोक्रॅटिक रिव्होल्युशन, नवी लोकशाही क्रांती आपण देशात करू. आणि ती क्रांती काय, तर थेट लोकांचं राज्य असेल, जनता ना सरकार, लोक थेट राज्य करतील. हे खूप आयडियलिस्टिक मॉडेल आहे. लोक ते चांगलंच करतील असं काही सांगता येत नाही. गांधींचं मॉडेल थोडं इंटरेस्टिंग आहे. त्यांचं लोकसेवा संघ नावाचं मॉडेल होतं, की त्यात त्यांचं म्हणणं होतं की कुठलेही पक्ष नकोत आपल्याला, कुठले निवडणुका पण नकोत, थेट गावांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, खेड्यांकडे चला असं ते म्हणाले. आणि खेड्यांना स्वातंत्र्य दिलं, खेडे हेच आपल्या राज्यघटनेचं युनिट असलं पाहिजे. आणि एक प्रकारे राज्य नकोच, राज्य करणे हा एक मध्ययुगीन प्रकार आहे गांधी म्हणाले. इट्स अ मिडिवल आयडिया. आणि त्यामुळे एक प्रकार ते अनार्किस्ट होते, अराजकवादी, की कुठलं राज्य नकोच. पण मग या बाबतीत मात्र मग या सगळ्यांचं एकमत झालं की पटेल, नेहरू आणि आंबेडकर, की हे गांधींची कल्पना फारच आयडियलिस्टिक आहे, आदर्शवादी. त्याच्यामुळे मुळात मुळात असं अझम्पशन आहे की माणसं नैतिकदृष्ट्या उन्नत झालेली आहेत, ते अत्यंत प्रामाणिक आहेत, कष्टाळू आहेत आणि फक्त जनतेचं भलं बघतायत.
हे गांधींचं मत आहे. गांधींचा आयडिया. हो. प्रत्यक्षात असा काय समाज निर्माण झालेला नाहीये. नाहीये आणि यात स्पर्धात्मकता नाहीये, की बरोबर. शेवटी लोकशाहीमध्ये स्पर्धात्मकतेचं महत्व खूप आहे नाहीये. आणि त्यामुळे मग इलेक्शनच्या निमित्ताने स्पर्धात्मकता पुढे येते. येस. नेते जनतेपर्यंत पोहोचतात, त्याचे समस्या समजून घेतात आणि त्यामुळे मग त्या सगळ्यांनी ते रिजेक्ट केलंय. गांधी फार लावून धरलं नाही आणि मग त्यामुळे त्या आर्टिकल 40 मध्ये स्वयंपूर्ण ग्राम स्वराज्य. मग म्हणजे त्याची ती कल्पना होती की खेड्यांना स्वायत्तता द्या आणि सगळे अधिकार देऊन टाका. त्याला आंबेडकरांचा मोठा आक्षेप होता. आंबेडकरांचं म्हणणं होतं की भारतीय खेडी ही जातीपातीची आणि भाऊबंदकीचं दलदल आहे सगळी आणि ती सुधारण्याच्या पलीकडे गेलेली आहेत. त्यामुळे आंबेडकरांचं म्हणणं होतं की शहरांकडे चला. yes. ते गांधी गावात- गावाकडे बोलले हा आणि बाबासाहेब आंबेडकर शहरांकडे बोलले. एक्झॅक्टली आणि गांधींचा आदर्शवादी विचार होता, बाबासाहेब आंबेडकरांचा वास्तववादी विचार होता. वास्तववादी विचार होता येस. आणि त्यामुळे मग हे गांधींचं मॉडेल जे आहे त्यामुळे मग रॉय यांचं पण नाही आणि गांधींचं पण नाही, नक्षलवाद्यांचं पण ते नाही. मग या तिघांचं यावरती एकमत झालं, बाबासाहेब आंबेडकर, पटेल आणि नेहरू. नेहरू. आणि त्यांचं एकमत झालं की संसदीय लोकशाही भारतात सुटेबल ठरेल येस. आणि दुसरी तशी नाही तर त्यात आपण केंद्र प्रवाह ठेवलं पाहिजे. एक्झॅक्टली. हा एक त्यांचा महत्वाचा मुद्दा होता बरोबर. जो दीर्घकाळात बरोबर सिद्ध झाला. गांधींचं मॉडेल त्याचं काय म्हणणं होतं की सगळे अधिकार गावाला द्या, काही उरली तर तालुक्याला द्या, म्हणजे गावाकडून केंद्राकडे जा. खाल्लं वरती जा, गांधीजी. बॉटम टू अप. येस. आणि काही उरलं तर जिल्ह्याला द्या, काही उरलेच तर राज्याला द्या आणि काही उरले जे उरणारच नाहीत तर केंद्राकडे ठेवा. हे गांधींच्या मॉडेल प्रमाणे गांधींचं मॉडेल. लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट सेंटर, पण फर्स्ट इम्पॉर्टंट गाव विलेज आहेत. पण बाबासाहेब आंबेडकर पंडित नेहरूंचं मत एक्झॅक्टली उलट ठरलं. येस. त्यांनी टॉप टू बॉटम उभं केलं. सर्वात जास्तीत जास्त अधिकार केंद्राकडे दिले, त्या खालोखाल राज्याकडे, त्या खालोखाल जिल्हा, तालुका आणि मग गाव. उरलं तर काही गाव. त्या काळात तर ते आवश्यक का वाटलं, कारण भारतामध्ये खूप वेगळ्या परंपरा, खूप वेगळ्या प्रकारचे कल्पना आणि खूप सारा मागासलेवापणा पण होता, हट्टीपणा पण होता बऱ्याच लोकांचा की आमचं असं केलं पाहिजे. जोवर आपण एक केंद्रीय व्यवस्था उभी करत नाही, एक कॉमन स्टँडर्ड उभं करत नाही, बरोबर. म्हणून तर या सगळ्यांनी सगळे मौर्य नावं घेतली. आयुक्त, उपायुक्त, येस. मौर्यांची चिन्ह आहेत जसं अशोक स्तंभ ती हो. स्वीकारली. कारण भारताला पहिलं केंद्रवर्ती सरकार जे दिलं येस. ते मौर्यांनी दिलं. एक्झॅक्टली. त्यामुळे मौर्यांचा काळ जो आहे उत्तर मौर्य काळ हा प्राचीन भारताचा सुवर्ण काळ मानला जातो. कारण मौर्यांनी स्टँडर्ड बसवल्यामुळे भारताची आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. झाली. आंबेडकरांचं जे लोकशाहीचं मॉडेल आहे त्याचं वैशिष्ट्य असं की त्यांचं म्हणणं आहे की राजकीय लोकशाहीचा पाया हा सामाजिक लोकशाही आहे, सोशल डेमोक्रेसी. जोवर समाजामध्ये सर्व जाती वर्ण संपून लोक एका स्तरावर येत नाही तोवर खऱ्या अर्थाने राजकीय लोकशाही आपण स्थापन करू शकत नाही. तसा आपण प्रयत्न केला तर तो लोकशाहीच्या नावाखाली हुकुमशाही असेल. एक्झॅक्टली. कारण अगदी जेव्हा आपण लोकशाही स्वीकारली तेव्हा सुद्धा आपला पहिला पंतप्रधान आणि पहिले राष्ट्रपती ब्राह्मण होते. बरोबर. गांधी म्हणाले की दलित महिलेला राष्ट्रपती करा, कोणी लक्ष दिलं नाही. आंबेडकर म्हणाले की एवढं सगळे चांगले चांगले लोक असूनही जर असं होत असेल येस. तर आपलं मग ही राजकीय लोकशाही साथ टिकू शकणार नाही. नाही. आणि त्यामुळे सामाजिक लोकशाही हा राजकीय लोकशाहीचा पाया आहे. पाय. आणि म्हणून मग आपण आरक्षणाची तरतूद मग केलेली आहे. राजकीय आरक्षण पण आणि सामाजिक आणि नोकऱ्यांमध्ये पण आरक्षण आपण बरोबर. केलंय. आणि अशा प्रकारे आंबेडकरी लोकशाही ती पद्धती असं म्हणतात. म्हणून मग असं आपण आता गेले 75 वर्ष झालं हाच मॉडेल पाहतो की सेंटर पॉवरफुल ठेवलाय. एक बरोबर. राष्ट्र म्हणून मजबूत पाहिजे. Exactly. राष्ट्र चालवणारी जी मंडळी येईल ती डेमोक्रॅटिक पद्धतीने यावी बरोबर. आणि आलेली मंडळी सगळी विवेकवादी, एज्युकेटेड असावी, लोकांना अधिकार, लोकशाही समजणारी असावी, हे अपेक्षित आहे बाबासाहेब आंबेडकरांना, पटेल आणि नेहरूंना. आणि या माध्यमातून दिल्लीपासून लोकशाही टप्प्याटप्प्यानं गावापर्यंत विकसित व्हावी. ती बरोबर. दिल्लीमध्येच सेंट्रलाइज राहू नये, बरोबर. त्याचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे. बरोबर आहे. जरी बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही दिल्लीत ठेवली असली आणि सेंटरकडून खाली घेऊन जात असली तरी ती खाली लवकरात लवकर जाणं अपेक्षित आहे. बरोबर. अजूनही ती बऱ्यापैकी गावापर्यंत पोहोचली नाही, बरोबर. पण पोहोचली असली तरी ती फक्त पॉलिटिकल पोहोचलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला सामाजिक आर्थिक लोकशाहीचा खरा अर्थ घटक अजून पोहोचला नाही. बरोबर. ते ज्या दिवशी पोहोचेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं राजकीय लोकशाहीचं वास्तव स्वरूप अंमलात येईल आहे. बरोबर आहे. आणि म्हणूनच स्वातंत्र्यानंतर इमिडिएटली आपण हे नेहमीच ऐकत आलोय की पॉलिटिकल डेमोक्रेसी ही दिखाऊ आहे. बरोबर. वास्तव सामाजिक आर्थिक लोकशाही अंमलात आणण्यासाठी लोकांच्या समान अधिकाराची अंमलबजावणी होणं अपेक्षित आहे. तर मग या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपल्या संविधानात संसदीय लोकशाही ही अंमलबजावणी दिसते, पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या पद्धतीने कामकाज दिसते. बरोबर आहे. मग आता आपल्याला संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही मधला फरक समजला ब्रिटन आणि अमेरिकेच्या लोकशाही अंतर्गत. बरोबर आहे. पण हा जो फरक आहे तो आजही गावापर्यंत आणि आपल्या लोकशाही घटनेच्या माध्यमातून लोकांना अजून पसंतीने पडलेला आहे. लोकांना समजलंच नाही एक्झॅक्टली संसदीय लोकशाही काय आहे. बरोबर. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 मध्ये राज्यसभेत
भाषण करताना बोलले होते की खऱ्या अर्थानं भारतात संसदीय लोकशाही तेव्हा टिकेल जेव्हा देशामध्ये 3 व्यवस्था बद्दलचा खरा वास्तव अंमल होईल. ते बोलले होते की पहिलं या देशासाठी एक अपोजिशन पार्टी असणं आवश्यक आहे. बरोबर आहे. दुसरा बोलले होते की इथं जात धर्मावर आधारित मतदान न होता लोक योग्य उमेदवाराला निवडून देतील बरोबर आहे. तेव्हा खऱ्या अर्थानं लोकशाही अंमलात येईल आहे. बरोबर आहे. आणि तिसरा मुद्दा बोलले होते ते म्हणजे इथं व्यक्ती आधारावर निवडणुका व्हायला नाही पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे एखादा पॉप्युलर नेता त्याला समोर ठेवून मतदान व्हायला नाही पाहिजे. आणि ह्या तिन्ही गोष्टी आपण 75 वर्षात पुन्हा पुन्हा होताना पाहतोय. बरोबर तर संसदीय लोकशाहीमधले ते अडथळे आहेत हे असंच बोलले होते. तर ह्या मुद्द्याला तुम्ही कसं बघताय? नाही, हा निश्चितच त्यांचा हा एनालिसिस परफेक्ट होतं. विशेषतः हे कल्ट बनवण्याची पद्धत भारतामध्ये परंपरा अजूनही आहे, की एखादा हिरो जो आहे त्याला हळूहळू कल्ट बनवायचं आणि पुढच्या टप्प्यात त्याला अगदी देवतेचं स्वरूप देऊन टाकायचं. मग यातनं काय तोटा होता? आंबेडकर म्हणाले, की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे तुम्ही एखाद्याला गुरु मानलात, तर तुम्ही मोक्षाला पोहोचपर्यंत पोहोचू शकाल. पण राजकारणात मात्र हे वापरलं तर तुमचं रसातळाला जाणार यात काही शंका नाही. नाही. आणि त्यामुळे वारंवार त्यांनी भारताला हे करून दिलं, लोकांना जागृत केलं, की तुम्ही अशा प्रकारे कोणालाही कल्ट म्हणायची किंवा कोणालाही गुरु म्हणायची मोठ्या राजकारणामध्ये गरज नाहीये. तुम्ही लोकशाहीवर फोकस करा, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानुसार मग आपण आता प्रयत्न तर करतो आहोत, असं मला वाटतं. पण आता असं एक अजून विशेष प्रकर्षानं वाक्य जाणवतंय. अण्णाभाऊ साठे यांनी स्वातंत्र्यानंतर इमिडिएटली दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्टला आझाद मैदानावरती हे विधान बोलले होते. हो हो. ये ये आझादी आजादी झूठी झुठी है, है, आधी देश की जनता जनता भुकी आहे. भुकी है. म्हणजेच त्यांनाही हे अपेक्षित होतं की सामाजिक आर्थिक लोकशाही अपेक्षित आहे. हो हो. राजकीय लोकशाही ही आता फक्त सत्ता बदलली आहे. बरोबर आहे. मग आपल्याला त्याच प्रकर्षानं वास्तव अंमल करण्याचा प्रयत्न केला. आपण मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व या माध्यमातून सामाजिक आर्थिक लोकशाही आणण्याचा प्रयत्न किंवा केलाय. मार्गदर्शक तत्वांबद्दल असं म्हणता येईल, की भारतीय ही जगातली एकमेव अशी लोकशाही आहे, की ज्या घटनेमध्ये असा एक चॅप्टर आहे, की जो जस्टिफायबल नाहीये, अंमलबजावणी करणारा. नाहीये. कारण त्यांना ही गॅप माहिती होती, की आपण आता काय करायला जातोय आणि समाज कसा आहे. एक्झॅक्टली. त्यामुळे आदर्श समोर ठेवणे आणि ते दीर्घकाळात का होईना आपण अंमलात आणण्याची गरज गरज आहे. वाटणे, येस. हे महत्वाचं आहे. आणि 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक झाल्यानंतर आपल्या खऱ्या लोकशाहीची लिटमस टेस्ट सुरुवात होणार होती हो, आहे. आणि बरोबर. 1952 पासून आपल्या संसदीय कारभाराची सुरुवात झाली. तर 1952 पासूनच आपण ऑलमोस्ट 1970 पर्यंतच्या काळामध्ये आपण खूप जास्त अप अँड डाऊन्स लगेच बघितलेले आहेत. बरोबर म्हणजे सतत सातत्याने जनता काँग्रेस पक्षाला निवडून देते. बरोबर जे देशात अनेक पक्ष उदयाला आलेले नाहीयेत. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये स्वातंत्र्याच्या अगोदर स्वातंत्र्यासाठी लढा देणारे जे संघटना होत्या बरोबर त्या पुढे संघटनेचंच काम करत होते. कारण तोपर्यंत त्यांना अनुभव होता की सत्तेला विरोध करणे. बरोबर आहे. त्यामुळे सत्तेत जाऊन आपण बसू शकतो किंवा बसायला पाहिजे अशी भावना अजून त्या संघटनांमध्ये विकसित झाली नव्हती. बरोबर आहे. म्हणून वेळोवेळी पुन्हा पुन्हा काँग्रेस निवडून येत होता अशी टीका परीक्षण केलं जातंय. म्हणून पहिल्या 70 वर्ष म्हणजे 1970 पर्यंत सातत्याने काँग्रेसचं वर्चस्व दिसतंय. पण अचानक पंडित नेहरूंचं निधन होणं, पुन्हा लालबहादूर शास्त्रींचं निधन आणि पुन्हा इंदिरा गांधीचा उदय, यातून आपल्याला असं जाणवतंय की एकाच पक्षाची एकाधिकारशाही कडे वाटचाल दिसते. तर ही लोकशाहीची खरी आव्हानात्मक बाजू पहिली होती असं नाही, उलट इंदिरा गांधीच्या काळात काय झालं, की पहिल्यांदाच संयुक्त आघाड्या पुढे आल्या. कॉलिशन गव्हर्नमेंटची भारतात सुरुवात 1966 पासून झाली. आणि मग इंदिरा गांधींना ते थोडं थोडं हे व्हायला लागलं, की या सगळ्यांबरोबर काम करणं सोपं सवयच नव्हती. आधीच्या काळात काँग्रेसचं वर्चस्व असल्यामुळे निर्णय घेणं आणि अंमलबजावणी करणं हे तसं रिलेटिव्हली सोपं होतं. पण आता अनेक पक्ष निर्माण झाल्यावर ते सगळ्यांना बरोबर घेणं आणि प्रत्येकाची उद्दिष्ट पुन्हा वेगळी होती. आणि त्यातून मग काही काळ हा सगळं ऍडजस्टमेंट आहे. 70s हा त्यामुळे टर्ब्युलन्स डिकेड आहे, की ज्याच्यामध्ये सगळं ऍडजस्टमेंट करणं आपल्याला जड जात होतं. आणि त्यातनंच मला वाटतं मग आणीबाणीची घोषणा झाली. झालेली आहे. येस. मग ऍक्च्युअल मध्ये 1970 पर्यंत आपण जनतेला लोकशाही समजून सांगण्यामध्येच बराच वेळ गेलेला आहे. बरोबर लोकांना पक्ष पद्धतीने मतदान करायला पाहिजे. एक नेताच फक्त इथलं लोकशाहीचा सर्वोच्च नसतो, तर पक्ष पद्धती पण असते. पक्षाचा एक जाहीरनामा असतो आणि ते लोकांना पचनी पडणं आणि मतदान करणं ह्यामध्ये आपले 20 वर्ष गेलेले दिसतात. पण खऱ्या अर्थानं लोकशाहीची लिटमस टेस्ट झाली ते 1975 ते 77च्या कालावधीमध्ये, बरोबर जेव्हा आणीबाणी लागली तेव्हा. आणि त्यानंतर जनता सरकार सत्तेत येणं. तर हे परिवर्तन जे होतं ते बाबासाहेब आंबेडकरांची पुन्हा आठवण करून देणारं वाक्य दिसतंय, की लोकशाही सरळ मार्गाने पुढे जाणारी नाही, ह्याला चालवणारी माणसं पुढे कशी येणार आहेत त्याच्यावर लोकशाही ही टिकणार आहे. बरोबर तर 1975 मधली लोकशाही जी आव्हानात्मक एका बेंचमार्क संकटाला फेस करत होती, तर ते 1975 ते 80चा काळ लोकशाहीच्या दृष्टिकोनातून कसा आहे? म्हणजे खूपच महत्वाचा काळ आहे, की तेव्हा अगदी म्हणजे कड्यावर गेलीच लोकशाही काय तर संपलीच. आणि एकाधिकारशाही स्थापन होणार केंद्राची आणि एका व्यक्तीची, इंदिरा गांधी. इंडिया इज इंदिरा आणि इंदिरा इज इंडिया,
अशी घोषणा दिली गेली. आणि त्यामुळे असं वाटलं की आता पाश्चिमात्य प्रणाली बघा सांगत होतो की भारतात लोकशाही झेपणार नाही. जसं बाकीच्या शेजारी देशांमध्ये झालं, पाकिस्तान असो किंवा सगळ्याचं, तसं इथेही एकाधिकारशाही निर्माण होणार तसं वाटलं एका पॉइंटला. आणि तसंच 2 वर्ष गेली. अनेकांना अटका केल्या, तुरुंगात टाकलं वगैरे वगैरे केलं. पण एका पॉइंट नंतर मग इंदिरा गांधी लक्षात आलं की त्या स्वतःच हुकुमशाहीवादी नाहीयेत. आणि त्यालाच ते जमेना पुढे चालवणं. आणि मग त्यांनी एका पॉइंटला शेवटी आणीबाणी मागे घेतली. निवडणुकाची निवडणुका. घोषणा घेतली आणि त्या सगळ्या वातावरणात सुद्धा निवडणुका योग्य झाल्या. ज्यात काँग्रेसचा पराभव झाला, जो त्यांनी मान्य केला. हा एक मुद्दा म्हणाल एक्झॅक्टली, काय, की एक्झॅक्टली. भारताला हुकुमशाह असतील, तर ते बरोबर. अजिबात पराभव मान्य करत नव्हत्या. नाहीत. खुद्द त्यांचाही पराभव झाला. पण त्यामुळेच मग 1980 साली ते पुन्हा निवडून येऊ येऊ शकले शकल्या. आणि तो एक प्रकारे विजय ठरला लोकशाहीचा, येस, येस, की येस. जेव्हा त्यांनी एका कडेपर्यंत जाऊन माघार घेतली. एका तरी एक्झॅक्टली. पटवून दिलं लोकांना, की मी बरोबर. हुकुमशाही नाहीये म्हणजे. मी एक्झॅक्टली. आहे लोकशाहीवादीच आहे. आणि त्यातनं मग भारत जो बाहेर पडला, तो जास्त सक्षम लोकशाही होऊन बाहेर पडला, असं मला वाटतं. एक्झॅक्टली. म्हणजे ऍब्सोल्यूट ऍक्सेप्टन्स हा ऍब्सोल्यूट मेजॉरिटी आणण्यासाठीचा त्यांना चांगला हा योग मिळाला. बरोबर, 78 मध्ये त्यांनी पराभव पूर्णपणे स्वीकारला. बरोबर. म्हणून जनतेनं पूर्णपणे 80 मध्ये त्यांना निवडून दिलेलं दिसतंय. आणि 78 मध्ये मोरारजी देसाई यांचं सरकार जनता पक्षाच्या माध्यमातून येणं हे भारतीय लोकशाहीचं खऱ्या अर्थानं मोठं परिवर्तन आहे. एक्झॅक्टली. जे एकाच पार्टीचं रुलिंग गव्हर्नमेंट येतंय याच्यावर जगातल्या अनेक लोकशाहीवादी लोकांना संशय वाटत होता की भारतातल्या जनतेला अजून लोकशाही समजलीच नाही. हा, पण खऱ्या अर्थानं भारतीय जनतेनं दाखवून दिलं की आम्हाला समजतंय आणि परिवर्तन हा त्याचा एक भाग आहे. बरोबर आहे. जे खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटत होतं की आपल्या देशात सातत्याने विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे. बरोबर, एकच पक्ष असेल तर संसदीय लोकशाही टिकणार नाही, बरोबर. जोपर्यंत अपोजिशन पार्टी मजबूत तयार होणार नाही. आणि तिथून पुढे आपल्याला दिसतंय 77-78 मध्ये जसं जनता सरकार येतंय, अपोजिशन मध्ये काँग्रेस बसलेलं दिसतंय. बरोबर. त्याच्या अगोदर तेवढा मजबूत अपोजिशन पार्टी नव्हता. आणि 80 नंतर इंदिरा गांधीचं शासन आणि त्यानंतर पुढे अपोजिशन पार्टीची वेळोवेळी सत्ता वाढत गेलेली दिसते. यात महत्वाचा एक मुद्दा जाणून घ्यायचा आहे, तो म्हणजे आपल्या देशाला बहुपक्षीय पद्धती स्वीकारलेली आहे. तर आपल्या देशात जर बघितलं तर संसदीय लोकशाही ब्रिटनप्रमाणे घेतली बरोबर आहे. आणि रिअल मध्ये बघितलं तर आपल्याला हुजूर मजूर ब्रिटनमध्ये किंवा डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक अमेरिकेमध्ये असे पक्ष दिसतात. तसं भारतातही अनेक वेळा जगाला बीजेपी आणि काँग्रेस असं दिसतात. तर भारतात भरपूर पक्ष पद्धती आहे. तर ही अनेक पक्ष पद्धती आपल्या लोकशाहीसाठी आवश्यक आणि योग्य आहे की खऱ्या अर्थानं ही लोकशाहीसाठी मोठं आव्हान आहे. बरोबर आहे, की हा प्रश्न कधी पडतो. कारण एक पक्ष म्हणजे एक धोरण. तर आपल्याकडे अनेक पक्ष असतील त्याचा अर्थ अनेक धोरण आहेत. म्हणजे मग गलबला होतो, की नक्की कोणाचं ऐकायचं आणि कोण बरोबर आहे, कोण चूक आहे आणि एवढी धोरणं कशी होऊ शकतात? जसं चीनमध्ये नॅचरली एकच पक्ष आहे त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं एकमत होतं कुठल्या गोष्टीवर. तसं भारतीयांचं बरोबर उलट आहे. आपलं कधीच एकमत होत नाही. नाही. विविध पक्षांची विविध धोरणं असतात. मग थोडंसं बघणार काय, की भारतामध्ये 1000च्या वरती पक्ष आहेत. आणि आपल्यानंतर जगामध्ये सेकंड नंबरला ब्रिटन आहे, ज्यांच्याकडे 76 पक्ष आहेत. मग आता एक तर ब्रिटन चुकलाय, की आपण चुकलोय? चुकलंय. आणि थर्ड वर तर खूप मागे जातो. मग अशा काय होतंय, की एवढी सगळी पक्ष आहेत, हे एक प्रकारे चांगलं आहे. त्यातनं काय दिसतं, की आपली जिवंत लोकशाही आहे. इतकी Yes. जिवंत आहे, की अगदी छोट्यातल्या छोट्या व्यक्ती नगरसेवकाला असं वाटतं, की आपण देशाचा पंतप्रधान बनलं पाहिजे. हो. किंवा कोणी उठून पक्ष स्थापन करतो आणि मोठा करायचा प्रयत्न करतो. मग तो मोठा होईल ना, पण त्याला असं वाटतं, की आपण आपलं केलं पाहिजे. आणि त्यातनं अर्थात ते हळू राजकारण शिकतात, कॉलिशन करतात, युती करतात, आघाड्या उभ्या करतात. आणि अशा प्रकारे युती आणि आघाड्यांचं सरकार सुद्धा वाटलं, की अस्थिर असेल. तसं काही नाही. आता आपण कित्येक वर्ष आलं, 20-25 वर्षाला तर युती आघाडी सरकारवर चालवतोय. आणि त्यामुळे त्यातनं आता अनुभव आला, की उलट त्याचं चांगलं बार्गेनिंग होतं. प्रत्येक छोट्या गटाला सुद्धा स्पेस मिळते आणि त्यांचंही महत्व कायम राहतं. Yes, yes. कारण भारतामध्ये अनेक विविध गट आहेत, त्यांचे आपापले अजेंडा आहेत. त्या सगळ्याला स्कोप यातनं मिळतो असं दिसून येतं. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुपक्षीय पद्धतीचा मजबूत पाठपुरावा केला होता. बरोबर आहे. तेच आता फ्रुटफुलनेस अंमलात आलेलं दिसतंय. कारण आज कोणताही जात, धर्म, वर्ग, पक्ष या सगळ्यामध्ये आपला देश डिवायडेड आहे. बरोबर आणि प्रत्येक भाषा, वर्ग, धर्माला वाटतं की आपलं पण रिप्रेझेंटेटिव्ह व्हायला पाहिजे. बरोबर आपली मुद्दे संसदेपर्यंत पोहोचले पाहिजे. बरोबर तर हे अनेक पक्ष पद्धतीमुळे शक्य आहे. म्हणून हे आवश्यक आहे. पण आताच्या कालावधीमध्ये अनेक वेळेला बहुपक्षीय पद्धती ही सरकार चालवताना मर्यादा पण आणताना दिसते. कारण अनेक पक्ष आणि विचारधारा असल्यामुळे एक विचारधारेवर सरकार चालवणं किंवा निर्णय घेणं आव्हानात्मक असलेलं दिसतंय. हे 1989 नंतर आपण अनेक वेळेला पाहिलेलं आहे. बरोबर आहे. याबद्दल एक विशेष वाक्य मला आठवतंय. 1991 मध्ये तत्कालीन संसदेचे खासदार प्रमोद महाजन यांना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता आंतरराष्ट्रीय एका परिषदेमध्ये, की भारतीय लोकशाहीचं तुम्ही वर्णन कसं कराल? तर तेव्हा ते बोलले होते की भारतीय लोकशाही म्हणजे सर्वाधिक बहुमतात असलेला पक्ष हा विरोधी पक्षात असतो आणि सर्वात कमी सीट असलेला पक्ष हा सत्तेत बसू शकतो.
म्हणजे भारतीय लोकशाही आहे. बरोबर. जे तेव्हा 1989 ते 91च्या काळात सातत्याने असं जे कमी सदस्य आहेत, बरोबर आहे. बीपी सिंग असतील किंवा देवेगौडा असतील पुढे, तर हे 10-20 खासदार असतानाही प्रधानमंत्री बनू शकत होते. बरोबर आहे. आणि काँग्रेस बहुमतात सीट असूनही अपोजिशन मध्ये होता. बरोबर आहे. तर हे भारतीय लोकशाहीचं हे जगाने पाहिलेलं पहिलं परिवर्तित वर्णन होतं. एक्झॅक्टली. ज्याच्यात ज्या सीट जास्त आहेत तो अपोजिशन मध्ये आहे. जसं की आता महाराष्ट्रात आपण बघतो की 2019 मध्ये बीजेपीला सर्वात जास्त सीट होत्या आणि बीजेपी अपोजिशन मध्ये होती आणि सर्वात कमी सीट काँग्रेसला होत्या आणि काँग्रेस सत्तेत होता 19 मध्ये. तर हे आश्चर्यजनक परिवर्तन आहे, हो, हो. ज्याला अति फ्लेक्झिबल डेमोक्रेसी असं म्हणू शकतो, जे आपल्या देशात आहे असं म्हणता येईल. आणि या दृष्टिकोनातून भारतीय लोकशाहीचा विकासही वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या स्वरूपात झालेला पाहायला मिळतो. तर हे जे स्वरूप आहे ते आपल्याला आता 20व्या शतकापेक्षा 21व्या शतकात भारतात वेगळ्या स्ट्रक्चरमध्ये दिसतंय. आज जागतिक पातळीवर भारतीय लोकशाहीकडं एक नजरेनं बघितलं जातंय. त्याला आज आपण म्हणतो की 21व्या शतकातील मदर ऑफ डेमोक्रेसी असं इंडियाला म्हणलं जातंय. याच्यातून काय बोध घ्यायचा आहे आपल्याला? मदर ऑफ डेमोक्रेसी असं म्हटल्यावर प्राचीन वारसा आहे आपल्याकडे. आता आपण लोकसंख्येने जगातली सर्वात मोठी लोकशाही ऑलरेडी आहोतच. पण सगळ्या आतल्या विसंगती अशा आहेत की आपल्याकडे जी जाती वर्ण व्यवस्था आहे ती सगळी लोकशाहीमध्ये ऍडजस्ट होऊन गेली आता. आणि त्यामुळे काही जणांचं म्हणणं आहे की लोकशाही टिकली आहे म्हणजे काय, हे सगळं ऍडजस्टमेंट केली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या गटांना एक प्रकारे स्पेस मिळाली आहे आणि मतदान करताना हे जातींचे गठ्ठे महत्वाचे ठरतात असं दिसून आलंय. आणि ते खरोखरच आहे. अशा प्रकारे गठ्ठे बनतात आणि त्याप्रमाणे मतदान केलं जातं. अगदी महाराष्ट्रात बीजेपीच्या उदयामध्ये माधव हा फॉर्म्युला होता की माळी, धनगर, वंजारी या समाजाच्या बळावरच बीजेपी उभं राहिला. किंवा आता हे कुर्मी कोयरी फॉर्म्युलावरच नितीश कुमार आणि बीजेपी बिहारमध्ये एकत्र आले. तर त्याला ते लवकुश फॉर्म्युला असं म्हणतात. किंवा मग लालू प्रसाद यांचा माय फॉर्म्युला आहे मुस्लिम यादव. तर अशा प्रकारे भारतात काय होतं की विविध प्रकारचे फॉर्म्युले उभे करून जाती ऍडजस्ट करून सत्ता मिळवली जाते. पण मला असं वाटतं की हे एक प्रकारचं चर्निंग आहे. म्हणजे एखादं ढवळून काढता एखादी गोष्ट तसं आहे. जे खालचे आहेत ते वरती येतात, त्याला संधी मिळते, त्याची प्रगती होते. पण मग पुन्हा जे खालचे आहेत त्यांना पुन्हा वरती यायची संधी त्यातनं मिळते. आणि हे चर्निंग केल्यामुळे एक प्रकारे जाती व्यवस्था संपत तर नाहीये, पण त्याच्यामधला फरक जो आहे तो निश्चित कमी होतो आणि हळूहळू सगळ्यांचं एम्पॉवरमेंट व्हायला लागतं. आणि हे वास्तवात आपण स्वीकारलं पाहिजे, कारण ते आहे तसं आहे म्हणजे. ओके. तर सध्या सर आपण लोकशाहीची एवढी मोठी चर्चा करतोय, परंतु जागतिक पातळीवर लोकशाहीचा जो रँक आहे, इंडेक्स आहे, यामध्ये भारताचं स्थान नेमकं काय आणि ते कशाच्या आधारे आपण त्याच्याबद्दलचं मूल्यांकन पाहतो? सध्या 179 कंट्रीज मध्ये भारत 100व्या क्रमांकावर आहे. म्हणजे खरं तर बराच मागे आहे. जरी आकाराने सर्वात मोठा असला तरी असं त्यांनी म्हटलं आहे की भारत हा एकाधिकारशाहीकडे झुकणारी लोकशाही आहे असं त्यांनी टीका केली. ओके, म्हणजे 100वा क्रमांक हे देताना त्यांनी जे मुद्दे जे नोंदवलेत ते आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे एकाधिकारशाहीकडे झुकणार चाललेलं आहे आणि त्याचे त्यांनी रिझन दिलेत. ते म्हणजे स्वातंत्र्याला मर्यादा टाकली जाते, पत्रकारांच्या प्रेसवरती मर्यादा येत आहेत, अपोजिशन पार्टीवरती मर्यादा येतात आणि अनेक प्रकारे धरसोड प्रकरण आहे जे लोकांना लोकशाही मार्गाने किंवा कायद्याने अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी त्याच्यावर हुकुमशाही मार्गाने काही कार्यवाही होताना दिसतंय असं बरोबर. त्यांनी इंडिकेटर्स वापरलेत. त्याच्यावरून भारताचा क्रमांक 100 म्हणजे बराच जास्त घसरल्यासारखा वाटतोय. एक्झॅक्टली. तर आता महत्वाचा टप्पा आणि महत्वाचा मुद्दा आपल्याला या लोकशाहीच्या बाबतीमध्ये जाणून घ्यायचा आहे, ते म्हणजे 22 डिसेंबर 1952 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणा डिस्ट्रिक्ट लायब्ररीमध्ये एक विशेष भाषण दिलं होतं. ते भाषण एवढं मार्मिक आहे आणि एवढं समपूरक आणि विशेष आहे ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. आज 75 वर्षानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लायब्ररीत केलेल्या भाषणामधले 6 लोकशाहीचे मुद्दे त्यांनी सांगितलेत. ते 6 मुद्दे म्हणजे आजही अत्यावश्यक आणि अपरिहार्य मुद्दे म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. त्या 6 मुद्द्यापैकी मला पहिला मुद्दा जाणून घ्यायचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीसाठीचा एक पिलर म्हणून कोणता मुद्दा सांगितला? समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये. खूप जास्त श्रीमंत आणि खूप जास्त गरीब असतील तर खऱ्या अर्थाने लोकशाही तिथे टिकू शकत नाही की असू शकत नाही. कारण मतांचं मूल्य सारखं वाटलं, एक मत आहे, एक व्यक्ती एक मत, बरोबर. तरी सुद्धा प्रत्यक्ष ज्यांच्याकडे आर्थिक सत्ता आहे त्यांची ताकद जी असते ती जास्त असते. आणि त्यामुळे हा त्यांचा जो मुद्दा होता की बाबा भयानक विषमता असताना हा एक महत्वाचा मुद्दा आहे. येस. म्हणजे याचा अर्थ हा आहे की जेव्हा समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत किंवा उच्च आणि कनिष्ठ असं वर्गाचं विभाजन असेल तर त्या वर्गाला लोकशाही ऍक्सेप्ट करणं मुश्किल जाईल. बरोबर. कारण जोपर्यंत इक्वॅलिटी येणार नाही तोपर्यंत राईट हे सुद्धा इक्वली इम्प्लिमेंट नाही होऊ शकत. Exactly. म्हणून त्या मुद्द्याला पहिलं प्राधान्य त्यांनी या अंतर्गत दिलं होतं. दुसरा मुद्दा दिला होता विरोधी पक्षाचं अस्तित्व असणं आवश्यक आहे. जर विरोधी पक्ष नसेल तर संसदीय लोकशाही ही सपशेल फेल जाईल आणि जर संसदीय लोकशाही फेल गेली तर या संविधानाला जाळणारा पहिला व्यक्ती मी असेल असं बाबासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं होतं. बरोबर आहे.
म्हणजे याचा अर्थ एक्झॅक्टली विरोधी पक्षाचं अस्तित्व आणि महत्व आपल्याला जाणून घ्यावं लागेल. ते म्हणजे 1952 नंतर अगदी टिल 2026 पर्यंत विरोधी पक्ष आपल्या देशात खूप रेअर टाइमला अंमलात आलेला दिसतो. अनेक वेळा एक पार्टी किंवा एकाच पक्षाची सर्वोच्च सत्ता आलेलं पाहायला मिळतं. वेळोवेळी विरोधी पक्षाचं अस्तित्व खूप कमी दिसतंय. पण जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष अस्तित्वात आहे किंवा सत्तेवर योग्य ते अंकुश ठेवलेला आहे, तेव्हा तेव्हा सत्ताधाऱ्यांना विशेष मर्यादा आलेल्या दिसतात. ते मग इंदिरा गांधींचा शासन कालावधी असो की मोरारजी देसाईंचा कालावधी असो की अटल बिहारी वाजपेयींच्या काळात काँग्रेसने विरोधी पक्षाची महत्वाची भूमिका बजावली. आणि जेव्हा 2004 नंतर 14 पर्यंत डॉक्टर मनमोहन सिंगचं सरकार होतं, तेव्हा आपल्याला विशेष पाहायला मिळतंय ते म्हणजे बीजेपीची अपोजिशन पार्टीमध्ये महत्वाची भूमिका आहे. कारण तेव्हा काँग्रेस अमेरिकेसोबत केलेले करार असतील किंवा चीनसोबत केलेले कोणते करार असतील, तेव्हा तेव्हा बीजेपीनं योग्य ती भूमिका घेऊन शासनावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न केला. बरोबर आहे. पण 14 नंतर मात्र 19 पर्यंत अपोजिशन पार्टी बऱ्यापैकी संपली किंवा कमी झाली. 19 नंतरही बऱ्यापैकी प्रमाण कमी झालं होतं. पण आता 24 नंतर 26 पर्यंतच्या कालावधीमध्ये आपण बघतोय अपोजिशन पार्टीचं किमान स्थान आहे. आणि त्याचा सबळ उदाहरणाचा पुरावा म्हणजे आत्ताच महिला आरक्षणाबद्दलचं विधेयक रोखण्यामध्ये अपोजिशन पार्टीनी खूप महत्वाची भूमिका बजावली. यावरून विरोधी पक्षाचं अस्तित्व आणि महत्व किती आहे हे आपल्याला आत्ता 26 मध्ये सुद्धा पुन्हा त्याची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे दुसरा मुद्दा विरोधी पक्षाचं अस्तित्व असावं, हा मुद्दा विशेष महत्वाचा होता. सर, तिसरा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला होता, कायदा व प्रशासन यातील समानता असली पाहिजे. बरोबर आहे. एक्झॅक्टली काय अर्थ आहे सर? नाही, मग कायद्यामध्ये तर इक्वॅलिटी बिफोर लॉ, कायद्यापुढे समानता, ते आपण बऱ्यापैकी आणतो. पण आंबेडकरांचा मुख्य भर प्रशासनापुढे समानता असा मुद्दा आहे, की प्रशासनामध्ये एखादा व्यक्ती आला तर तो गरीब का श्रीमंत आहे, आपल्या जातीचा की दुसऱ्या जातीचा आहे, हे न बघता तशी व्यवहार केला पाहिजे. प्रशासन सगळ्यांना समान महत्व देते की समान संधी देते, हे दाखवून देता आलं पाहिजे. आणि त्याचं महत्व इतकं आहे की मग आज आपल्याला तसं दिसत नाही. बऱ्याच वेळेला कुठल्या परवानग्या किंवा काही मिळत, जे इन्फ्लुएन्शियल लोक आहेत ते बरोबर त्याचा मार्ग काढतात, इतर अनेकांना परवानग्या मिळत नाहीत. मग त्याच्यावर आंबेडकरांचा याच्यावर भर आहे. बरोबर. आणि चौथा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलाय, घटनात्मक नैतिकता, संवैधानिक नैतिकता, कॉन्स्टिट्युशनल इथिक्स शब्द वापरलाय. ह्या इथिक्स मधून काय आपण शिकायचं? खूप मोठा मुद्दा आहे, कारण सध्या पुन्हा एकदा शबरीमलाची केस पुढे आली आहे आणि पब्लिक मोरॅलिटी वर्सेस कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी हा वाद पुन्हा पुढे आलाय. त्या शबरीमला केसमध्ये जे भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत तुषार मेहता, त्यांचं म्हणणं आहे की पब्लिक मोरॅलिटी इज मोर इम्पॉर्टंट देन कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी. एक्झॅक्टली हेच डॉक्टर आंबेडकरांनी वॉर्न केलं होतं, की हाच सर्वात मोठा मुद्दा आहे की तुम्ही जर कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीचा त्याग केलात तर इथे लोकशाही टिकू शकणार नाही. कारण आपण जी जगात जगतो आहोत, जाती वर्ण वगैरे, ती एक वेगळी कल्पना आहे आणि कॉन्स्टिट्यूशनचे आदर्श हे पूर्ण किंवा मोरॅलिटी वेगळी कल्पना आहे. मग असा जेव्हा वाद होईल तेव्हा आपण प्रत्येक वेळी कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीची बाजू घेतो की नाही, हा खूप Exactly. महत्वाचा मुद्दा तरी मांडला. बरोबर. आणि त्यात त्यांचं असंही मत होतं की इनर इथिक्स खूप जास्त महत्वाचे आहेत. बरोबर. तुमचे इनर इथिक्स असतील तर तुम्ही कॉन्स्टिट्युशनल इथिक्सला मानाल. आणि कॉन्स्टिट्युशनल व्यवस्था म्हणजे फक्त लिखित कायद्याचं पुस्तक नसून त्याला चालवणाऱ्या लोकांची इथिक्स सुद्धा खूप जास्त महत्वाचे आहेत. आणि आता सरकारचं मत आहे की धर्म आणि समाज यांची जी नैतिकता आहे याच्यात न्यायालयानं पडू नये. धर्माची नैतिकता धर्माची व्यवस्था बघेल, त्यामुळे न्यायालयाचं घटनात्मक काम ते काय पाहावं, दोन्ही गोष्टी मिक्स करण्याचा प्रयत्न करू नये. पण सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं की ह्या दोन गोष्टी वेगळ्या नाही करतायत, कारण आर्टिकल 25 ते 28 मध्ये विशेष कॉन्स्टिट्यूशन मध्ये नैतिकता शब्द टाकलेला आहे. बरोबर. आर्टिकल 25 मध्ये सब क्लॉज 1 अंतर्गत स्पष्ट उल्लेखित आहे, सार्वजनिक व्यवस्था, आरोग्य आणि नैतिकता याच्या अधीन राहून धार्मिक स्वातंत्र्य लागू राहील. बरोबर. मग धर्माच्या नावाखाली तुम्ही काही पण अनइथिकल नाही करू शकत, धर्माच्या नावाखाली काही पण अनहेल्दी नाही करू शकत. कारण धर्म आणि नैतिकता ह्या दोन गोष्टी जशा एकमेकांच्या पूरक आहेत, तसंच कॉन्स्टिट्यूशन आणि इथिक्स सुद्धा एकमेकांच्या पूरक आहेत. असंच बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं, ज्या इथिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू हा मुद्दा महत्वाचा आहे. पाचवा मुद्दा मांडला होता त्यांनी, नैतिक अधिष्ठान आणि लोकशाही. बरोबर. ह्या दोन गोष्टी कशा वेगळ्या होऊ शकत नाहीत. ह्या दोन गोष्टी सुद्धा एकच आहेत. तर बरोबर. यातला काय फरक आहे? की नैतिक अधिष्ठान म्हणजे काय, तर तुमचं जे हेतू आहेत, इंटेन्शन्स, की ज्या हिंदीमध्ये नियत म्हणतो आपण, ती शुद्ध असली पाहिजे. तुम्ही जे काही करणार आहात त्याच्यात तुमचं देशाप्रती निष्ठा आणि तुमच्या कार्याप्रती निष्ठा असली पाहिजे आणि आपण योग्य मार्ग अवलंबून ते करतो आहोत आणि कोणाला अन्याय करणार नाही याची तुम्ही खात्री करून घेतली पाहिजे. आणि तसं जर होत नसेल तर मात्र ती कृती करता कामा नये. तर अशा प्रकारे नैतिक अधिष्ठानावर त्यांचा खूप भर आहे. म्हणजे असं म्हणायचं त्यांना की राजकारणात काही पण चालतं, काही पण चालतं, असं नाही चाललं. एक्झॅक्टली तसं चालणार नाही. तसं करून मग लोकशाही कधी जसं तळाला जाईल कळणार, पण जसं नाही. हल्ली होत आहे बरोबर. की राजकारण म्हटलं की सगळं क्षम्य आहे, हो, म्हणजे अशी भूमिका आहे. गुंड लोकांचा आहे, हिंसक लोकांचा आहे, अत्याचारी लोकांचा आहे,
भ्रष्ट लोकांचा आहे, अशी बरोबर. जी जनमानस झालंय किंवा बऱ्यापैकी अशा लोकांचा भरणा पण वाढत चाललेला दिसतोय. एक्झॅक्टली. जे आता आपण ऐकतोय की आपले प्रधानमंत्री 2014 मध्ये बोलले होते, मी खाणार नाही, खाऊ देणार नाही आणि खाऊन आलेल्याला सोडणार नाही. तर याप्रमाणे त्यांनी असं वक्तव्य केलं की त्याच्यात अनैतिक गोष्टीला इथं कुठलंही स्थान राहणार नाही. बरोबर. म्हणजेच या मुद्द्याचं आणि या मूल्याचं महत्व आहे हे ते जाणून होते. बरोबर. परंतु आपण अनेक नेते अशा घटकाचा एक भाग आहेत आणि ते अजूनही पदावर किंवा त्या संबंधित व्यवस्थेवर आहेत असं दिसतंय. बरोबर. म्हणजे कुठे ना कुठे ती अनैतिकता लोकांना दिसतंय की अशा अनेक लोक सत्तेत निवडून गेलेले आहेत जे या माध्यमातून मॉरॅलिटीला मानत नाहीत. बरोबर. यामुळे जनतेला अजूनही राजकारण म्हणजे नैतिक लोकांचं आहे असं वाटत नाही. एक्झॅक्टली. हे बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हाच वक्त केलंय, केलं होतं. ते आजही सत्य बरोबर. असलेलं दिसतंय. बरोबर. लास्ट महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लोकनिष्ठा आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हा 6वा पिलर सांगितलाय आणि त्याच्यामध्ये लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पिलर आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे लोकनिष्ठा आवश्यक आहे. याला कसं इलॉबरेट करा? नाही, मग लोकांची मुळात लोकशाहीवर श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. समजा लोकांना लोकशाही नको असेल, त्यांना हुकुमशाह हवा असेल, तर त्या देशाच्या लोकशाहीला कोणी वाचवू शकत नाही. आणि त्यामुळे अंधभक्ती वगैरे वाद होतो, तर तो तोच आहे की तुम्ही एक वेळ एखादे फॅन असा, त्याच्यावर तुम्ही भारलेले असा, काही इशू नाहीये, पण तो काय करेल ते सगळं बरोबरच आहे असं वाटायला लागलं तर मात्र समस्या म्हणून. आणि त्यामुळे मग लोकांची लोकशाहीवर निष्ठा आहे की नाही, ती पुरेशी मजबूत आहे की नाही, त्यावर ठरतं. कारण टेक्निकली मग प्रत्येक नेत्याला असं वाटेलच की आपलं राज्य कायमचं झालं तर बेस्टच आहे की ती ह्युमन टेंडन्सी आहे. अगदी मोदींनी म्हटलं होतं की काँग्रेस मुक्त भारत, एकच पक्ष ठेवू आपण, वन नेशन वन पार्टी. आयडिया चांगली आहे, पण तसं काही लोकांनी होऊ दिलं नाही. आणि आता पुन्हा विरोधी पक्ष जास्त चांगल्या प्रकारे पुढे आलेले आहेतच लोक. बरोबर. म्हणजेच अंतिम कन्क्लुजन हाच निघतो की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून निवडून दिलेलं सरकार आणि शासन म्हणजे लोकशाही आहे आणि यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले 6 पिलर आपल्या लोकशाहीमध्ये अत्यावश्यक आणि अपरिहार्य आहेत. आणि अंतिम शेवटी महत्वाचा मुद्दा कन्क्लुजन मध्ये हाच निघतो की लोक जागरूकता महत्वाची आहे, लोक शिक्षण महत्वाचं आहे, लोकांचं विवेक महत्वाचं आहे आणि लोकांची लोकशाहीवरची निष्ठा महत्वाची आहे. जर लोकच लोकशाहीवर निष्ठा ठेवत नसतील तर खऱ्या अर्थानं ही शासन, ही सत्ता, ही संसद आणि हे संविधान कितपत परिपूर्णरित्या यशस्वी होईल हे आव्हानात्मकच राहील. कारण शेवटी लोकशाहीची संपूर्ण सूत्रव्यवस्था ही लोकांकडेच आहे. कारण लोकशाही लोकांमधून येते, लोकशाही लोकांकडून चालवली जाते, पण सर्वच लोक लोकशाही चालवू शकत नाही. म्हणून लोकांकडून आपण लोकप्रतिनिधी देतो आणि ते लोकप्रतिनिधी संविधानाला बांधील राहून काम करतील आणि लोकशाही चालवतील. या दृष्टिकोनातून आपल्या देशात लोकशाही अंमलात येते. तर याच्यावर तुमचं एक शेवटचं वाक्य या लेक्चरच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे, ते म्हणजे संवैधानिक माध्यमातून संसदीय मार्गाने लोकांनी लोकशाही कशी चालवावी याबद्दल तुमचं मत काय? लोकांनी असं समजू नये की 5 वर्षातनं एकदा मतदान केलं की लोकशाहीचं कर्तव्य आपलं संपलं. त्यांनी अखंड जागृत राहिलं पाहिजे. व्हिजिलन्स इज अ प्राइस ऑफ डेमोक्रेसी. त्यांनी डोळ्यात तेल घालून बघितलं पाहिजे की काय चाललंय, प्रत्येक गोष्टीत भाग घेतला पाहिजे आणि तर लोकशाही जिवंत राहील यात काही शंका नाही. येस. धन्यवाद. थँक्यू.